Okay, good afternoon. Good Good afternoon. afternoon, sir. Okay, so today we will see the next point, that is relevance of civil engineering branch with other branches. It means what is the exact role of the civil engineering branch in the other branches. Branches. So if we will see the one by one branch, other branches, and what actual role of civil engineering branch in the other branches, that we will see one by one. So if we see here, the first branch of engineering is we take the mechanical engineering branch. So in the mechanical engineering branch, what is the exact role, or what is the relevance of civil engineering branch in the mechanical branch? So first of all, the first point or first relevance is construction of workshop for business purpose. So the mechanical engineer or mechanical engineering branch, so there are workshops for the manufacturing of various uh, parts of the machineries, then vehicles or other. So in the mechanical engineering branch, the mechanical engineer constructing the workshop for manufacturing such पॅरामीटर्स. आता आपण जर मेकॅनिकल इंजिनिअरिंग ब्रँचचा जर विचार केला तर त्या ब्रँचमध्ये जनरली काय काय तयार होतं, तर आपण आतापर्यंत ज्या मोठमोठ्या मशिनरी वापरतो त्या सगळ्या मशिनरी कुठं तयार होतात, तर मेकॅनिकल इंजिनिअरिंग ब्रँचमध्ये तयार होतात. मग त्याच्यामध्ये अगदी कन्स्ट्रक्शनसाठी लागणाऱ्या मशिनरी असतील, किंवा व्हेकलचे इंजिन्स असतील, किंवा स्पेअर पार्ट्स असतील, किंवा अजून जे काय मशिनरी आपण वापरतो मोठ्या, त्या सगळ्या मशिनरी ह्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग ब्रँचमध्ये तयार होतात. मग त्या मशिनरी तयार करायचं म्हटल्यानंतर कुठे असं ओपन प्लेसवरती त्या मशिनरी तयार होतात का? नाही. तर त्याच्यासाठी एक खूप मोठं वर्कशॉप म्हणजे इंडस्ट्रीयल बिल्डिंग, इंडस्ट्री उभा करावी लागते. ती इंडस्ट्री म्हणजेच काय असतं, तर त्याला आपण वर्कशॉप म्हणतो. दॅट वर्कशॉप इट मीन्स एक इंडस्ट्रीयल शेड असतं की ज्याच्यामध्ये खूप असा ओपन स्पेस असतो की जिथं तुमच्या स्पेअर पार्ट असतील किंवा मशिनरीज असतील, त्याचे युनिट्स असतात, त्याच्यावरील पार्ट तयार होत असतात. मग ते वर्कशॉप कोण कन्स्ट्रक्ट करणार, तर सिव्हिल इंजिनियर और सिव्हिल इंजिनिअरिंग ब्रँच मधले जे काही सगळे टेक्निक्स आहेत ते टेक्निक्स यूज करून ते वर्कशॉप कन्स्ट्रक्ट केलं जातं. आणि त्यानंतर मेकॅनिकल इंजिनियर ऍक्च्युअल प्रोडक्शन त्या वर्कशॉपमध्ये जे पार्ट, ज्या मशिनरीज तयार होणार आहेत त्याचं नेक्स्ट प्लॅनिंग थ्रू मेकॅनिकल इंजिनिअरिंग होतं. मग कन्स्ट्रक्शन ऑफ वर्कशॉप, मग ती इंडस्ट्रीयल जी बिल्डिंग आहे, आता वर्कशॉप कशाचं जनरली वर्कशॉप तयार करतो, किंवा इंडस्ट्रीयल बिल्डिंग तुम्ही पाहिली असेल कशाची असते, कोणत्या मटेरियलची वापर केलेली असते? दोन टाईपचे स्ट्रक्चर्स आहेत सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये, एक म्हणजे स्टील स्ट्रक्चर आणि दुसरं म्हणजे आरसीसी स्ट्रक्चर. मग तुम्ही पाहिले का कोणत्या टाईपचं असतं वर्कशॉप, कुठल्या टाईपची बिल्डिंग वापरतात जनरली? कोण सांगू शकेल? इंडस्ट्री पाहिली असेल किंवा इंडस्ट्रियल, हा इंडस्ट्रियल शेड कशाचं, कोणत्या स्ट्रक्चरचं असतंय ते? जनरली सगळं स्टीलचं असतंय. तुम्ही पाहिले असेल कॉलम्स असतात. कशाचे कॉलम्स असतात? आय सेक्शन, चॅनल सेक्शनचे मोठे मोठे कॉलम्स असतात. आणि त्या कॉलम्स वरती तुमचे काय असतं, तर वरती पत्रा असं शेड आपण तयार केलं असतं. अशी खूप मोठी इंडस्ट्री असते जर तुम्ही कोणी पाहिली असतील तर. मग ते आपल्या छोट्याशा एखाद्या शेड पासून ते मोठ्या इंडस्ट्री पर्यंत जे इंडस्ट्रियल शेड म्हणतो ते स्टील स्ट्रक्चरचं असतं. कोणत्या? स्टील स्ट्रक्चरचं. आणि आपल्या दुसऱ्या जे बिल्डिंग असतात त्या आरसीसी बिल्डिंग, कॉलेज बिल्डिंग असेल किंवा पोस्ट ऑफिस, बँका असतील, त्या आरसीसी बिल्डिंग मध्ये वापरतो. मग वर्कशॉप हे जनरली स्टील स्ट्रक्चरचं का असतं, कोण सांगेल? वर्कशॉप हे स्टील स्ट्रक्चरच का असेल, की ज्याच्यामध्ये स्पेअर पार्ट मशिनरी तयार होतात? सर आय होप गंजुने म्हणून. काय म्हणताय?
काय आवाज आला नाही मला, तुम्ही काय बोलला व्यवस्थित. तर वर्कशॉप हे किंवा इंडस्ट्रियल बिल्डिंग ही स्टील स्ट्रक्चरची का असते, तर आतमध्ये वर्कशॉपमध्ये किंवा त्या बिल्डिंगमध्ये होणारं जे मॅन्युफॅक्चरिंग आहे तिथं तुम्हाला खूप असा स्पेस रिक्वायर्ड असतो, खूप असा मोठा स्पेस रिक्वायर्ड असतो की जिथं व्हेकल्स आत पण याव्या, मोठ्या मोठ्या मशिनरीज असतात की ज्याच्यावरती तुमचे स्पेअर पार्ट तयार होत असतात किंवा दुसऱ्या मशिनरी तयार होत असतात, किंवा त्याची युनिटची जी प्रोसेस असते, एखादं प्रोडक्ट तयार करायचं आहे तर त्या प्रोडक्टसाठी लाईन असते, तर त्या लाईन थ्रू चेन थ्रू ती प्रोडक्ट किंवा मशिनरी तयार होत असते. मग त्याच्यासाठी खूप मोठा स्पेस आतमध्ये लागतो. मग त्याच्यासाठी स्टील स्ट्रक्चरच कन्स्ट्रक्ट करतात, कारण स्टील स्ट्रक्चर कन्स्ट्रक्ट करून आपण आतमध्ये मोठा स्पेस निर्माण करू शकतो. आणि त्याच्या अपोजिट आरसीसी स्ट्रक्चर म्हणजे रेनफोर्स्ड सिमेंट कॉन्क्रीट स्ट्रक्चर, म्हणजे आपलं स्लॅबचं घर म्हणतो, तर ते स्ट्रक्चर आहे आरसीसी. त्याच्यामध्ये आपण 2 कॉलम मधलं अंतर जास्त ठेवू शकत नाही, आणि जर ठेवलं तर जी वरची स्लॅबच्या खालची जी बीम असते ती बीमची डेप्थ वाढत जाते, मग परत अडचण येणार मशिनरी प्रोव्हाइड करायला. किंवा स्टील स्ट्रक्चर आपण उंच प्रोव्हाइड असतं, तुम्ही बघितलं असेल एखादी इंडस्ट्रियल बिल्डिंग आतमध्ये गेले तर खूप गोडाऊन पाहिले असतील तुम्ही, उंच असतात सगळे गोडाऊन्स, किंवा इंडस्ट्रियल एखादं वर्कशॉप असेल तर हे उंच असतात, म्हणजे तिथं आपल्याला स्पेस जास्त देता येतो आणि मॅन्युफॅक्चरिंगला डिफिकल्टीज येत नाहीत. म्हणून जनरली वर्कशॉप हे स्टील स्ट्रक्चरचं बनलेलं असतं. आणि मग हे स्ट्रक्चर कोण करणार आहे कन्स्ट्रक्ट, तर सिव्हिल इंजिनियर करणार आहे. मग कोणते कोणते पॉईंट त्याच्यामध्ये येतात हे कन्स्ट्रक्ट करत असताना? कंडक्ट सर्वे फॉर सिलेक्शन ऑफ साईट, वर्कशॉपसाठी लागणार जी साईट आहे ती सुटेबल आहे की नाही, कशावरून ठरणार, तर त्या वर्कशॉप किती मोठा आहे, त्या वर्कशॉपमध्ये मॅन्युफॅक्चरिंग जी होणार आहे त्याची रिक्वायरमेंट काय आहे, त्या ओनरच्या स्पेसिफिकेशन प्रमाणे किंवा गाईडलाईन्स प्रमाणे साईट सिलेक्शन सिव्हिल इंजिनियर करतो. देन प्रिपेरिंग प्लॅन, साईट सिलेक्ट झाली की तो काय करतो, वर्कशॉपचा प्लॅन तयार करतो. म्हणजे इकडचा एक स्लोप आणि इकडचा स्लोप, किंवा जर आपण साइड इलेव्हेशन काढला तर अशा पद्धतीचं तुमचं वर्कशॉप बिल्डिंग तयार होते. हे झालं तुमचा वरचा ट्रायंगल, ही तुमची बिल्डिंगची लेंथ झाली. मग अशा पद्धतीचं तुमचं मोठं वर्कशॉप बिल्डिंग असते आणि याच्यामध्ये तुमचं मॅन्युफॅक्चरिंग होत असतं. मग याचा प्लॅन काढणे, दॅट कम्स अंडर दी अगेन सिव्हिल इंजिनिअरिंग. प्लॅन काढल्यानंतर प्रिपेरिंग डिझाईन अँड ड्रॉइंग. आता हे एवढी उंच बिल्डिंग असते, इंडस्ट्रियल शेड असतं, याच्यावरती तुमचा वाऱ्याचा प्रेशर येणार आहे सगळा, किंवा हे जी हाईट आहे ती हाईट 10 मीटर 20 मीटर 15 मीटर इतकी असते. मग ही 10 मीटर 15 मीटर हाईट असेल तर हा इलेमेंट आहे, हा कॉलम आहे किंवा आय सेक्शन आहे, तो किती साईजचा पाहिजे, दॅट इज कम्स अंडर द प्रिपेरिंग डिझाईन अँड ड्रॉइंग. आणि जनरली स्टील स्ट्रक्चर प्रिफर केलं जातं वर्कशॉप बिल्डिंग तयार करण्यासाठी. लक्षात येते का? सर्वे करायचा वर्कशॉपच्या साईटसाठी, त्याचा प्लॅन काढायचा, प्लॅन काढल्यानंतर प्रिपेरिंग डिझाईन अँड ड्रॉइंग, म्हणजेच हे जे इलेमेंट आहेत सगळे, हे सगळे इलिमेंट किती साईजचे असले पाहिजेत. स्टीलचे इलिमेंट, आय सेक्शन असेल, चॅनल सेक्शन असेल, हा पत्रा असेल तो कुठल्या टाईपचा वापरायचा, जीआय सीट, एसी सीट. जीआय म्हणजे गॅल्वनाइज्ड आयर्न पत्रा आणि जीआय एसी सीट म्हणजे ऍस्बेस्टॉस सिमेंटचा पत्रा. तर ऍस्बेस्टॉस सिमेंटचा पत्रा मार्केटमध्ये अवेलेबल असतो किंवा आपला गॅल्वनाइज आयर्नचा. मग तो कुठला वापरायचा, तर ह्याचे सगळे डिझाईन आणि ड्रॉइंग हे सिव्हिल इंजिनियर ड्रॉ करतो. देन प्रिपेरिंग एस्टिमेट फॉर दी वर्कशॉप. वर्कशॉप बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करत असताना त्याचा खर्च किती येईल, किती इस्टिमेट होईल, दॅट इस्टिमेट प्रिपेअर्ड बाय दी सिव्हिल इंजिनियर. अँड देन सुपरविजन अँड मॉनिटर ऑफ एंटायर कन्स्ट्रक्शन. ते कन्स्ट्रक्शन होईपर्यंत त्याचं सुपरविजन आणि मॉनिटरिंग कोण करतं, तर सिव्हिल इंजिनियर करतो. बघा, मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग ब्रँचचा रोल काय आहे, तर
वर्कशॉप म्हणजे प्रत्येक इंडस्ट्री मेकॅनिकलची कन्स्ट्रक्ट करायचं म्हटलं किंवा इंडस्ट्री आली म्हटलं की वर्कशॉप कन्स्ट्रक्ट करावं लागतं, म्हणजेच इंडस्ट्रियल शेड कन्स्ट्रक्ट करावं लागतं आणि त्याच्यामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगचा रोल येतो. म्हणजे ते पूर्ण कन्स्ट्रक्शन होईपर्यंत सिव्हिल इंजिनिअरच्या रोल आहे आणि एकदा कन्स्ट्रक्शन झालं वर्कशॉपचं की आतलं मॅन्युफॅक्चरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं आहे. आलं लक्षात वर्कशॉप बिल्डिंग करण्यासाठी सिव्हिल इंजिनिअरिंगचा रोल कसा येतो. देन डिझाईन ऑफ फाउंडेशन्स फॉर मशिनरीज. वर्कशॉप झालं, आता मशिनरीज. आता मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये खूप 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 मोठ्या मोठ्या मशिनरीज असतात की प्रत्येक वेगवेगळे प्रोडक्ट तयार करण्यासाठी मशिनरीज लागतात. मग त्या मशिनरीजचं फाउंडेशन, कारण का मशिनरीज ह्या जर फाउंडेशन नाही दिलं तर व्हायब्रेशन्सनी काय होऊ शकतात, सेटलमेंट होऊ शकतात. त्यामुळं मशिनरींना फाउंडेशन, कॉन्क्रीटचं फाउंडेशन तयार करून त्याच्यावरती आपण मशिनरी बसवतो. मग ते फाउंडेशन तयार करायचं काम बाय दी सिव्हिल इंजिनियर और सिव्हिल इंजिनिअरिंग ब्रँच मध्ये ते केलं जातं. त्याच्यामध्ये पण डिओ टेक्निकल इंजिनिअरिंग मध्ये ह्याचं डिझाईन आहे फाउंडेशन. सो द डिझाईन ऑफ फाउंडेशन्स फॉर मशिनरीज, दिस इज दी नेक्स्ट role of the civil engineering branch in the mechanical engineering. Then construction of roads, railway track for the vehicle and train. Generally vehicle and train made by or placed by the mechanical engineering branch, but these vehicles and train traveling from the road and railway track. कुठून ट्रॅव्हल होतात, बरोबर आहे ना. सर्व गाड्या कुठून धावतात, रोडवरून ना, बरोबर आहे का. आणि ट्रेन कुठून जाते, रेल्वे ट्रॅक वरून जाते. आता रेल्वे ट्रॅक आणि रोड हे कन्स्ट्रक्ट करायचं काम कोणाचं आहे, सिव्हिल इंजिनियरचं. बट व्हेकल्स आणि ट्रेन पार्ट कोणाचा येतोय, मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं. सो दिस व्हेकल्स अँड ट्रेन्स मुव्हिंग ऑन दी रोड अँड रेल्वे ट्रॅक. सो द कन्स्ट्रक्शन ऑफ रोड्स अँड रेल्वे ट्रॅक इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ सिव्हिल इंजिनियर इन द फील्ड ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग ऑल्सो. ऍक्च्युली तसे हे दोन वेगळे पार्ट आहेत, ते मिक्स होऊ शकत नाहीत, रोड रेल्वे आणि व्हेकल ट्रेन. बट विदाउट व्हेकल रोडला अर्थ नाहीये किंवा विदाउट रोड व्हेकलला पण अर्थ नाहीये, सिमिलर. सो द कॉम्बिनेशन ऑफ बोथ, म्हणजे म्हणून बेसिक ब्रँच ज्या म्हणतात त्या सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल आहेत. ह्या बेसिक ब्रँच आहेत, म्हणजे ह्या सुरुवातीची नीड आहे. आणि त्यानंतरची नीड म्हणजे सध्याचं मॉडर्नायझेशन म्हणजेच इलेक्ट्रॉनिक्स आणि कॉम्प्युटर आहे. आता आपण इलेक्ट्रॉनिक्स कॉम्प्युटर शिवाय राहू शकत नाही, पण त्याला बेस यांचा असल्याशिवाय कोणीच पुढे जाऊ शकत नाही. सो ऑल ब्रँचेस आर टुगेदर, बट द रोल ऑफ ऑल ब्रँचेस इन, प्रत्येकाचा रोल कुठं तर कोणत्या तरी ब्रँचेस मध्ये आहेच. सो आलं लक्षात हे मेकॅनिकल इंजिनिअरिंग ब्रँच मध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग ब्रँचचा रोल कसा आहे. येस सर. ओके. सो नाउ नेक्स्ट इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ब्रँच. पहिल्यांदा ह्या ब्रँचेस का आल्या, तर ह्या बेसिक ब्रँचेस आहेत, इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल आणि सिव्हिल. सो कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रान्समिशन टॉवर. सो माय क्वेश्चन टू यू ऑल, इलेक्ट्रिसिटी कोणकोणत्या वेजने आपण तयार करतो. सोलर पॉवर. ओके, अजून. विंड पॉवर. विंड पॉवर, करेक्ट. वॉटर. वॉटर, अगेन. जिओथर्मल. ॲटॉमिक पॉवर. कोणती पॉवर. जिओथर्मल. जिओथर्मल, ओके. अजून. वेव एनर्जी. ओके. सो जनरली major amount of electricity is generated through water and coal, कोळसा. आपल्या महाराष्ट्रामध्ये कोळसा कुठे अवेलेबल आहे, औष्णिक ऊर्जा मराठीमध्ये म्हणतो. कुठे जास्त अवेलेबल आहे. चंद्रपूर. करेक्ट.
तर चंद्रपूरमध्ये जर तेवढा कोळसा अवेलेबल होत असेल तर इलेक्ट्रिसिटी आपण त्याच्यावरून जास्तीत जास्त तयार करू शकतो, एक तर वॉटर आणि दुसरा कोळसा म्हणजेच कोल. तर त्याच्याकडून जर इलेक्ट्रिसिटी जनरेट केली तर ती इलेक्ट्रिसिटी फक्त चंद्रपूरमध्ये कोळसा अवेलेबल होतोय म्हणून तिथंच तयार करायची आणि तिथंच वापरायची असं आहे का? कारण का त्याची नीड सर्वांसाठी आहे इलेक्ट्रिसिटीची. त्यामुळे ती इलेक्ट्रिसिटी आपल्याला ट्रान्सफर करायची आहे थ्रू ट्रान्समिशन टावर, कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रान्समिशन टावर. मग हे ट्रान्समिशन टावर इलेक्ट्रिसिटी ट्रान्सफर करायचं काम आहे इलेक्ट्रिकल इंजिनियरचं. बट विदाउट ट्रान्समिशन टावर आपण जमिनीवरून इलेक्ट्रिसिटी ट्रान्सफर करू शकतो का? नो. कारण का हाय व्होल्टेज आहे, इट्स डेंजरस फॉर दी ह्युमन बिईंग. आपल्या सर्वांसाठी हे डेंजरस होईल जर जमिनीवरून ट्रान्सफर केली तर. त्याच्यामुळं थ्रू टावर, कन्स्ट्रक्शन ऑफ टावर आपण काय करू शकतो, ती एका प्लेस पासून दुसऱ्या प्लेसला आपण एनर्जी ट्रान्सफर करू शकतो. मग आपल्याकडे चंद्रपूरवरून सुद्धा मुंबईपर्यंत इलेक्ट्रिसिटी आलेली आहे थ्रू ट्रान्समिशन टावर. मग त्याच्यामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगचा रोल काय येतोय? कन्स्ट्रक्शन ऑफ टावर इज दी रोल ऑफ द सिव्हिल इंजिनियर. कंडक्ट सर्वे फॉर सिलेक्शन ऑफ अलाइनमेंट. कंडक्ट सर्वे फॉर सिलेक्शन ऑफ अलाइनमेंट म्हणजेच काय? आता टॉवर कन्स्ट्रक्ट करायचं म्हणजे एका टॉवरवरून दुसऱ्या टॉवरवर, दुसऱ्या टॉवरवरून तिसऱ्या टॉवर वरती काय होते, तुमच्या केबल्स आपण शिफ्ट केलेल्या असतात, बरोबर आहे. मग थ्रू चंद्रपूर ते मुंबई जर इलेक्ट्रिसिटी आणायचं म्हणलं तर आपण काय करणार? ट्रॅव्हल कन्स्ट्रक्ट करत त्या टॉवरवरून आपण काय करणार? आपण सर्वांनी पाहिलेलं आहे जनरली, हे काय नवीन टॉवर सर्वांनी पाहिलेले आहेत आणि इलेक्ट्रिकच्या केबल ट्रान्सफर केलेल्या आपण सर्वांनी पाहिल्या आहेत. मग त्याची अलाइनमेंट फिक्स झाली पाहिजे ना. एका प्लेस पासून दुसऱ्या प्लेसला जायचं आहे म्हटल्यानंतर काहीतरी पॉइंट अगोदर फिक्स झाले पाहिजे. थ्रू दिस पॉइंट टावर कन्स्ट्रक्ट केले पाहिजेत आणि मग इलेक्ट्रिकलचे केबल्स तुमच्या त्याच्यावरून ट्रान्सफर होतील. सो द सर्वे फॉर सिलेक्शन ऑफ अलाइनमेंट म्हणजे एक सेंटरची अलाइनमेंट चंद्रपूर ते मुंबई एक फिक्स करणं गरजेचं आहे जर आपल्याला ट्रान्सफर करायचे असेल तर. सो अलाइनमेंट, selection of alignment is the role of the civil engineer. Then preparing plan, similarly वर्कशॉपचा प्लॅन जसा काढला तसा ट्रान्समिशन टावरचा सुद्धा प्लॅन काढावा लागेल. टॉवर सर्वांनी पाहिलाय, सर्वांनी टॉवर पाहिलेले आहेत, बरोबर आहे. तो मोबाईल टावर असेल किंवा ट्रान्समिशन टावर असेल, सर्वांनी पाहिलेले आहेत. असे टावर्स असतात. हा, हे टावर्स या फाउंडेशन वरती असे रेस्ट होतात आणि मग याच्यावरती तुमच्या केबल्स अशा गेलेल्या असतात. हे स्ट्रक्चर सर्वांनी पाहिले आपण. मग त्याचा प्लॅन तयार करणे, त्याचंच डिझाईन अँड ड्रॉइंग काढणे. म्हणजेच डिझाईन म्हणजे या मेंबरमध्ये किती फोर्स येईल, या मेंबरमध्ये किती फोर्स येईल. कारण का केबल ज्या असतात, या ज्या केबल्स आहेत, बरोबर आहे, या केबल्स काय करत असतात, याच्यावरती त्याला पुल करत असतात ना. कारण का आपण दोन टॉवरच्या मध्ये ही केबल असते, मग ही केबल काय करणार आहे, आपण ताणतो ही केबल. मग कारण का जमिनीपासून ही उंचीवर असते, मग त्यावेळी ह्याच्यावरती पूर्णपणे लोड येत असतो किंवा प्रेशर येत असतो. मग ही केबल इकडे ओढत असते, ही केबल इकडे ताणलेली असते आपण, त्याच्यामुळं मग प्रेशर. मग त्यासाठी या प्रत्येक मेंबर मध्ये किती फोर्स येतोय त्याचं डिझाईन आणि हे ड्रॉइंग प्रिपेअर्ड बाय दी सिव्हिल इंजिनियर. सिव्हिल इंजिनियरला हे प्रिपेअर करावं लागतं. डिपेंड्स अपॉन ह्या किती प्रेशरच्या किंवा किती लोड कॅरी करणाऱ्या केबल्स आहेत, म्हणजे किती ताणायचं आहे, त्याच्यामध्ये फोर्स किती येईल, त्याच्यावरून याचं डिझाईन होतं. देन प्रिपेअरिंग एस्टिमेट फॉर दी टॉवर्स. टॉवर कन्स्ट्रक्ट करायचं झालं तर किती एस्टिमेट होईल, किती खर्च येईल. एस्टिमेट म्हणजे काय? एस्टिमेट मीन्स व्हॉट? खर्च काढायचा, किती खर्च येईल, तो ही सिव्हिल इंजिनियर करतो. अँड सुपरविजन अँड मॉनिटरिंग ऑफ एंटायर कन्स्ट्रक्शन. मग हे पूर्ण कन्स्ट्रक्शन होईपर्यंत त्याच्यावरती सुपरविजन म्हणजेच काय, मटेरियल आणणे, मॅन पॉवर असेल,
मॅनेजमेंट असेल, या गोष्टीचं सुपरविजन आणि त्याच्यावरचं ऑब्झर्वेशन बाय दी सिव्हिल इंजिनियर. दिस इज दी फर्स्ट ऍक्टिव्हिटी in the electrical engineering branch, construction of transmission tower. Similarly, construction of hydropower generation plant. What is hydropower generation plant? म्हणजेच ज्यावेळी आपण पाण्यापासून किंवा वॉटर पासून इलेक्ट्रिसिटी तयार करतो, त्यावेळी तिथं सिव्हिल असेल, मेकॅनिकल असेल, इलेक्ट्रिकल ब्रँच असेल, या तिन्हीच्या कॉम्बिनेशननी हायड्रोपॉवर प्लांट बनतो. अदर ब्रँचेस डोंट वरी, ENTC आणि कॉम्प्युटर तुमच्याशिवाय आम्ही पण आता पुढे जाऊ शकत नाही. कारण का आता आपण जे लर्न करतोय ते कुणाच्या थ्रू करतोय? कॉम्प्युटरने आपल्यासाठी टेक्नॉलॉजी दिलेली आहे, म्हणून आपण इतक्या लांब बसून सुद्धा आपण त्यांच्यामुळं ऑनलाईन लेक्चर अटेंड करू शकतोय. त्यामुळं कोण कमी नाही आणि कोण जास्त नाहीये, एकमेकावरती सगळे आपण डिपेंड आहोत, ऑल ब्रँचेस. त्यामुळे कधीच भांडायचं नाही, तुमचं असं आहे ना आमचं असं आहे, बरं का? ओके. कारण का आपण एकमेकावरती डिपेंड असतो. देन हायड्रो पॉवर जनरेशन प्लांट म्हणजेच काय? डॅम मधून, एक मिनिट इरेज करतो. सपोज असा जर डॅम असेल तर या डॅम मधून ही वॉटर लेवल असते तुमची, तर या डॅम मधून इथून पाईप अशी बाहेर काढली जाते की ज्याच्यातून वॉटर तुमचं डॅम मधून येतं. मग इथं तुमचा खाली पंप हाऊस बसवलेला असतो, म्हणजेच हायड्रो पॉवर जनरेशन प्लांट बनवलेला असतो. मग हे येणारं पाणी जे आहे ते पाईप थ्रू या ठिकाणी टर्बाइन्स असतात. त्या टर्बाइन्स वरती, ते टर्बाइन्सला असे फॅन्स असतात, त्याला आपण मराठीत पाते म्हणतो. आणि ह्याच्यावरती ज्यावेळी प्रेशरनं पाणी होतं त्यावेळी ते काय होतं, हे रोटेट होतं. आणि याला शाफ्ट जोडलेला असतो. थ्रू शाफ्ट इलेक्ट्रिक एनर्जी प्रेशरनी तयार होत असते. आणि मग हे मेकॅनिकलचा रोल आला. हे ह्याला पेन स्टॉक म्हणतात. या स्ट्रक्चरला पेन स्टॉक असं वर्ड आहे, पेन स्टॉक. मग इथंपर्यंतचं काम आहे ते सिव्हिलचं आहे, किंवा हे कन्स्ट्रक्ट करायचं किंवा ह्या टर्बाईनला सपोर्ट द्यायचं, त्याला फाउंडेशन करायचं काम सिव्हिल इंजिनियरचं आहे. टर्बाईन पार्ट जर मेकॅनिकल येत असला, मध्ये येत असला, तर त्याला त्याचं सपोर्ट जे आहे ते सिव्हिल मध्ये येतं. आणि याच्यापासून पुढे जी इलेक्ट्रिसिटी जनरेट होणार आहे ते इलेक्ट्रिकल इंजिनियरचा रोल येतो. सो प्रत्येक जण एकमेकावरती इथं डिपेंड आहे. सो द सिव्हिल इंजिनिअरिंग रोल, आपण सिव्हिल इंजिनिअरिंगचा रोल पाहतोय इलेक्ट्रिकल मध्ये. तर इलेक्ट्रिकल फायनल आउटपुट काय इथलं? फायनल आउटपुट काय आहे यातनं आपलं? डॅम कन्स्ट्रक्शन. नाही, इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये सिव्हिलचा रोल बघतोय, इथं फायनल आउटपुट आहे आपली इलेक्ट्रिसिटी. तर इलेक्ट्रिसिटी जनरेट होण्या अगोदर आपल्याला हे कन्स्ट्रक्ट करावं लागतंय. दॅट इज द हायड्रो पॉवर जनरेशन प्लांट. हायड्रो म्हणजे डॅम, इट इज द हायड्रोलॉजी, पाणी साठवून ठेवणे आणि त्याचा वापर करणे इज द हायड्रोलॉजी पार्ट. पॉवर जनरेशन, पॉवर म्हणजे इलेक्ट्रिसिटी, जनरेशन हायड्रो पॉवर जनरेशन, पाण्यापासून जनरेट होणारी पॉवर, त्याला हायड्रो पॉवर म्हणतो आपण. सो दिस बाय फॉर construction of for making of this hydropower generation plant, again conduct survey for selection of site. साइट कोणती सिलेक्ट करायची? डॅमच्या डाऊनस्ट्रीम साइडला भरपूर साइट अवेलेबल आहे तुम्हाला, पण त्यातली कोणती साइट अवेलेबल करायची? तुम्ही मधली साइट अवेलेबल करू शकत नाही की जिथं गेट असतात. डॅम असेल तर ह्या डॅमला सेंटरला गेट्स असतात, तर ह्या गेटची साइट तुम्ही सेंटरची साइट सिलेक्ट करू शकत नाही. ती कोणत्या तरी एका साइडची, इकडच्या किंवा इकडच्या साइडची डॅमची डाऊनस्ट्रीम साइट. ही डाऊनस्ट्रीम साइट आहे, इकडे पाणी आहे सगळं. तर या साइडला किंवा या साइडला त्याची साइट सिलेक्ट करू शकता प्लॅनची. तसंच प्लॅन तयार करावा लागतो. अगेन ड्रॉइंग आणि डिझाईन पण करावं लागतं हे कन्स्ट्रक्ट करण्यासाठी. एस्टिमेट तयार करावं लागतं आणि त्यानंतर ह्याचं सुपरविजन आणि मॉनिटरिंग करावं लागतं. सो दिस अगेन did by the civil engineer. It means construction of hydropower plant for the
मेकिंग दी जनरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी हे करावं लागतं. ओके, सो दिस इज दी टू मेजर प्रोजेक्ट अंडर दी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ब्रांच, म्हणजेच ट्रान्समिशन टावर आणि हायड्रो पॉवर, आणि हे कन्स्ट्रक्ट करताना सिव्हिल इंजिनियरचा रोल येतो. आलं लक्षात सर्वांच्या इलेक्ट्रिकल मध्ये Yes. सिव्हिलचा रोल? ओके. Then next branch is the automobile engineering. आता मेकॅनिकल ऑटोमोबाईल थोड्याशा एकमेकाच्या रिलेटेड आहेत. ऑटोमोबाईल मध्ये ओनली व्हेकल्स सर्व येतात. ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग ब्रांच मध्ये ऑल व्हेकल्स, 2 व्हीलर अँड 4 व्हीलर. सो अगेन हिअर डिझाईन अँड कन्स्ट्रक्शन ऑफ वर्कशॉप्स. 2 व्हीलर आणि 4 व्हीलर जरी तयार करायचं म्हटलं तरी सुद्धा आपल्याला वर्कशॉपची गरज आहे. सेम तो जो रोल तिथं येत होता मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये, सेम रोल ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग ब्रांच मध्ये पण येतो. कंडक्ट सर्वे, प्रिपेरिंग प्लान, प्रिपेरिंग डिझाईन अँड ड्रॉइंग, प्रिपेरिंग एस्टिमेट अँड सुपरविजन अँड मॉनिटरिंग. सो दीज ऑल कम्स अंडर दी अगेन construction of workshop. Mechanical engineering. Okay, similar to mechanical engineering. Then metallurgical engineering branch. मेकॅनिकल ची सब ब्रँच आहे मेटलर्जिकल. पण इथं आपण काय करतो, बरेचसे फॉर एक्झाम्पल प्लास्टिकच्या बॉटल तयार करायच्यात. प्लास्टिकचे बॉटल तयार करायचे असेल तर तुम्हाला त्याचा प्लांट उभा करावा लागतो. तो प्लांट कसा तयार होतो? डिझाईन ऑफ फर्नेस लोकेशन. म्हणजेच एखाद्या बिल्डिंग मध्ये किंवा शेड मध्ये तुम्हाला वरती स्लॅबची बाजू किंवा इंडस्ट्रियल शेडची वरची जी बाजू असते त्या ठिकाणी तुम्हाला फर्नेस लोकेशन, म्हणजे एखादा युनिट, आपण एक्झाम्पल कशाचं घेतलं, प्लास्टिक बॉटलचं घेतलं, तर प्लास्टिक बॉटल तयार करत असताना टोपण तयार होणार आहे, बॉटलचा शेप तयार असणार आहे. मग हे मोल्ड जे असतात, हे तयार करण्यासाठी जे मोल्ड असतात ह्याची एक प्रोसिजर असते, म्हणजे एक लेआउट असतो. या ठिकाणी काय होणार, या ठिकाणी पुढे काय होणार, या ठिकाणी पुढे काय होणार, इथं काय होणार, आणि फायनली काय बॉटल तयार होणार. तर ही जी प्रोसेस आहे, तर ही प्रोसेस जी सगळी आहे ती याच्यासाठी लोकेशन फिक्स करायचं, हे अटॅच केलेलं असतं स्लॅब लेवलला किंवा इंडस्ट्रियल शेड मध्ये वरती. तर ते वरती अटॅच करायचं काम त्याला फर्नेस लोकेशन म्हणतात. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी काय काय होणार ऍक्च्युअली प्रोसेसमध्ये. प्लास्टिक बॉटल तयार करताना या ठिकाणी काय होणार, या ठिकाणी काय होणार. आता तुम्ही हे अजून मेकॅनिकल इंजिनियर झाला नाही किंवा मेटॅलिकल इंजिनियर झाला नाही आणि मी सिव्हिल इंजिनियर आहे, त्यामुळे मला आपल्याला ह्यातलं डिटेल माहित नाही, पण त्याची प्रोसेस काय तर असणार आहे मेकॅनिकलची हे तयार होण्याची. मग ते युनिट, हे जे युनिट आहे त्या ठिकाणी फिक्स करण्यासाठी, हे फर्नेस लोकेशनचे युनिट फिक्स करण्यासाठी सिव्हिल इंजिनियरला ते कन्स्ट्रक्ट करावे लागतात, ते लोकेट करावे लागतात, फिक्स करावे लागतात. सो दॅट इज दी रोल ऑफ सिव्हिल इंजिनियर इन दी मेटलर्जिकल इंजिनिअरिंग ब्रांच. Then next is the marine engineering branch. In the marine engineering branch, design and construction of port, design and construction of harbor, design and construction of jetty. पोर्ट, आपण थोडस इंट्रोडक्टिव्ह पार्ट पोर्टचा हार्बरचा ऐकला होता पाठीमागच्या काही लेक्चर मध्ये. पोर्ट आणि हार्बर. पोर्ट म्हणजे काय सांगितलं होतं की जिथं समुद्रामार्गेची आपली वाहतूक होते आणि त्या समुद्राच्या जिथं जहाज वगैरे येतात तो पूर्ण एरिया म्हणजे त्याला आपण पोर्ट म्हणतो. आता पोर्टचाच पार्ट हार्बर आहे. हार्बर म्हणजे काय तर समुद्र किनारी बांधलेले जे काय स्ट्रक्चर आहे की ज्याच्यावरती तुमच्या इकडून व्हेकल्स येतात किंवा आपण या एरियावरती ये जा करू शकतो, तो असा सगळा समुद्राकडचा कन्स्ट्रक्ट केलेला जो बांधकाम केलेला एरिया आहे त्याला आपण हार्बर म्हणतो. आणिच याच ह्याला जर आतमध्ये असं एखादं स्ट्रक्चर कन्स्ट्रक्ट केलं तर त्याला आपण डॉक म्हणतो. तर
हे पाणी आहे सगळं, तुमचे शिप इथं येऊन उभा राहतात आणि याच्यातलं मटेरियल ह्या डॉक वरती. डॉक इज द स्ट्रक्चर प्रोव्हाइडेड फॉर लोडिंग अँड अनलोडिंग ऑफ मटेरियल. म्हणजे ह्या जहाजात आलेलं जे मटेरियल आहे ते या सरफेस वरती लोडिंग अनलोडिंग केलं जातं आणि इथून व्हेकल येऊन त्या व्हेकल मध्ये ते भरून परत या एरियावरून बाहेर ट्रान्सफर केलं जातं. मग हा एरिया म्हणजे हार्बर आणि हा एरिया म्हणजे डॉक आणि या टोटल एरियाला पोर्ट असं म्हणतात. आलं लक्षात? पोर्ट म्हणजे काय? मग याचं प्लॅनिंग, याचं डिझायनिंग, किती लेंथला कन्स्ट्रक्ट करायचं, किंवा हे आहे ते अंडर वॉटर कन्स्ट्रक्शन आहे, पाण्यातलं कन्स्ट्रक्शन आहे, ते कसं करायचं, कोणते टेक्निक्स वापरायचे, दॅट रोल ऑफ द सिव्हिल इंजिनियर इन दी मरीन इंजिनिअरिंग ब्रांच. अँड कन्स्ट्रक्शन ऑफ जेट्टी. आता जेट्टी काय, नवीन वर्ड आपण ऐकायला लागलोय. जेट्टी हे म्हणजे काय, तर जिथं हे लोडिंग अनलोडिंग झाल्यानंतर असा एक बाजूला पोर्शन असतो की जिथं जे शिप्स आहेत हे ते मराठीत आपण काय म्हणतो पार्किंग, म्हणजे आपल्या रेग्युलर भाषेत, तर हे तिथं जाऊन उभा राहतात जेट्टीला, की जिथं इथलं लोडिंग अनलोडिंगचं काम संपल्यानंतर शिप्स आहेत ते जेट्टीला जाऊन म्हणजे तिथं बांधून ठेवले जातात. थोडक्यात आपण पाहिलेले आहेत छोट्या छोट्या बोटी किनाऱ्याला कशा बांधून ठेवलेल्या असतात, आपण पाहिलेले आहे. बट दिस इज दी, हे खूप मोठं स्ट्रक्चर आहे, तिथं त्यांचं पार्किंगची थोडक्यात सोय असते असं आपण म्हणू, त्याला आपण जेट्टी म्हणतो. सो लक्षात आलं, मरीन इंजिनिअरिंग मध्ये डिझाईन अँड कन्स्ट्रक्शन ऑफ पोर्ट, डिझाईन अँड कन्स्ट्रक्शन ऑफ हार्बर and design and construction of jetty. Then chemical engineering branch. Next branch is the chemical engineering. So chemical engineering मध्ये काय, तर design and construction of factory. आता तुम्ही पाहिलं असेल, जर फार्मासिस्ट फील्ड जर आपण बघितलं, फार्मासी, तर फार्मसी फील्ड मध्ये जनरली काय होतं, कोण सांगेल? केमिकल तयार होते. आणखी काय होतं? मेडिसिन. हा, जे मेडिसिन्स आहेत आपले, किंवा केमिकल इंजिनिअरिंग ब्रँच हे ऍक्च्युली केमिकल्सची रिलेटेड आहे, बट डिपेंड्स ऑन फार्मसी आणि केमिकल या दोघांचं खूप कॉम्बिनेशन लागतं, की आपण जे मेडिसिन्स वगैरे तयार करतो ते यांच्या दोघांच्या कोलॅबरेशनने ते होत असतात. मग किंवा अजून असं काही नाही की ते फक्त फार्मासिस्ट म्हणजे मेडिसिन मध्येच होतं असं काही नाही, बाकीची बऱ्याचशा गोष्टीमध्ये आपल्याला केमिकल्स यूज होतात. मग केमिकल्स कशातून, केमिकल्स इट मीन्स व्हॉट, काय होते, लिक्विड. केमिकल हे एक लिक्विडच आहे. मग लिक्विड जर फ्लो व्हायचं म्हटलं तर कशातून फ्लो होणार, फॅक्टरीमध्ये पाईपलाईन्स मधून फ्लो होणार. मग फॅक्टरी तयार करत असताना पाईपलाईन्स कन्स्ट्रक्शन करायला लागतात, त्या थ्रू सिव्हिल इंजिनियर होतात. कारण का केमिकल हे लिक्विड आहे, ते ट्रान्सफर थ्रू पाईपलाईन मधूनच होणार, किंवा एखाद्या मोठ्या मोठ्या टाक्या की ज्याच्यामध्ये ते स्टोअर करून ठेवलं जाणार. मग त्यासाठी त्या कन्स्ट्रक्ट कोण करणार, तर सिव्हिल इंजिनियर. देन कन्स्ट्रक्शन ऑफ केमिकल स्टोरेज प्लांट. जसं म्हटलं आता केमिकल स्टोरेज म्हणजे मोठमोठ्या जर स्टोरेज प्लांट जर कन्स्ट्रक्ट करून त्या ठिकाणी आपण केमिकल स्टोअर करू शकतो. देन प्रोव्हिजन ऑफ वॉटर सप्लाय फॉर प्रोसेसिंग. आता केमिकल तयार करत असताना वॉटरची पण रिक्वायरमेंट असते, मग पाण्याची सप्लाय, मग इंडस्ट्रीला जनरली वॉटर सप्लाय करायचं काम थ्रू पाईपलाईन सिव्हिल इंजिनियर करत असतो. येते लक्षात? सो दिस इज दी अगेन रोल इन दी केमिकल इंजिनिअरिंग. देन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग. प्रोव्हाइड डाटा फॉर मेकिंग सॉफ्टवेअर. सिव्हिल इंजिनिअरिंग मधलं एखादं जर सॉफ्टवेअर तयार करायचं असेल तर सॉफ्टवेअर तयार कोण करणार, कॉम्प्युटर इंजिनियर करणार. पण सिव्हिलचं सॉफ्टवेअर करायचं असेल तर त्याला इनपुट सिव्हिल इंजिनियरला द्यावे लागतील. इंजिनियर करणार कॉम्प्युटर इंजिनियर, बट सॉफ्टवेअर सिव्हिल फील्ड मधलं असल्यामुळं सिव्हिल मध्ये काय इनपुट लागतात ते इनपुट कॉम्प्युटर इंजिनियरला सिव्हिल इंजिनियर थ्रू दिले जातात. आणि लास्ट ब्रांच इज दी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन. सो दिस इज अगेन व्हेरी ॲडव्हान्स ब्रांच इन दी फील्ड ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग. सिव्हिल इंजिनिअरिंग साठी तर मेकिंग डिजिटल इन्स्ट्रुमेंट. आता आपण सर्वजण पाहतोय सगळी इन्स्ट्रुमेंट कसे आहेत, डिजिटल आहेत.
आणि डिजिटलायझेशन इज इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनियर शिवाय ते डिजिटलायझेशन आपण करू शकत नाही. सो प्रत्येक इन्स्ट्रुमेंट जे डिजिटल आपण पाहतोय, मग मोबाईल सुद्धा असेल किंवा अजून खूप सारे डिजिटल इन्स्ट्रुमेंट आपण पाहतो, ते मेड बाय दी इलेक्ट्रॉनिक्स. आणि पण ते तयार करायचं असेल तर त्याला इनपुट ज्या फील्डमध्ये आहे त्या फील्डचं इनपुट द्यावं लागतं. आणि जीपीएस टेक्नॉलॉजी ही टोटली वर्क इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरच्या अंडर होते, पण त्याला जे लागणारे आउटपुट आहेत ते सिव्हिल इंजिनियरला द्यावे लागतात सिव्हिल इंजिनिअरिंगच्या फील्डमध्ये. सो अशा पद्धतीने सिव्हिल इंजिनियरचा रोल हा प्रत्येक ब्रांच मध्ये येत जातोय. आलं लक्षात सर्वांच्या? येस सर. सर. ओके. सो आपला टाइम संपत आलेला आता. सो टुडे वी विल स्टॉप हिअर. सर ह्या सब्जेक्टच्या नोट्स तुमच्या ह्याच्यावरती दिलेल्या आहेत, लिंक वरती. तुम्ही पाहिलं का? Yes, ओपन sir, होत मी- नाहीत ओपन होत नाही? Yes, sir. कोणत्या होत नाहीत होते, सांगा. sir. सर्व होतात ओपन. सर ते पीपीटी फॉर्म मध्ये आहेत ना.